इट्स अ व्हेरी गुड फीलिंग. परत माझी सुरुवात कारण झी मराठीपासून झाली होती आणि मी परत माझ्याच घरी परत आली आहे, त्यामुळे त्याचा मला खूप आनंद होतो. प्रेक्षक म्हणून बघतो की अरे हिचं ना ते मंगळसूत्र खूप ट्रेंडिंग झालं, तिचं हे असं असं ट्रेंडिंग झालं. तर तसंच माझ्या साड्या किंवा स्पेशली हे मंगळसूत्र म्हणजे मला तर हे पर्सनली खूप आवडतं. तर हे जर का ट्रेंड झालं तर खूपच छान वाटेल. तिला तरी 2 मुलं असतात, त्यामुळे जेव्हा त्यांच्यावरती माया दाखवायची असते तेव्हा ती ऑफकोर्स त्यांची जी सख्खी आई असेल साधारण त्या वयाची किंवा त्या काय म्हणूया त्या वयाची साधारण वाटली पाहिजे असं ते प्रेम त्यांच्यावरती ती दाखवते. पहिल्या दिवशी मी जेव्हा तयार झाले तेव्हा मला म्हणाली, आजी तुझं नाव काय? तर मी म्हणाली प्लीज मला आजी म्हणू नकोस, फक्त अजून तिथे मी पोचलेले नाही आहे फक्त. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत शर्वरी ताई आहे. ताई कशी आहेस? मी एकदम उत्तम. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. इतका वेळ का लागलाय की पुन्हा एकदा मालिकेत यायला आणि झी सोबत काम करण्यासाठी? नाही, मी काम तर माझं सुरू होतंच, पण हे बरोबर आहे तुझं की झीवरती खूप वर्षांनी मी पुन्हा काम करते आणि मला वाटतं मी 3 मालिका केल्यात आणि बरोबर साधारण एक 8-9 वर्षांच्या गॅपनी केलेल्या आहेत. पण इट्स अ व्हेरी गुड फीलिंग. परत माझी सुरुवात कारण झी मराठीपासून झाली होती आणि मी परत माझ्याच घरी परत आली आहे, त्यामुळे त्याचा मला खूप आनंद होतोय. तर झालंच पाहिजे, म्हणजे माहेरी आल्यासारखं ताई पुन्हा अगदीच खूपच आनंद होतोय. पण मला सगळ्यात जास्त आवडला तर तुझा लुक, म्हणजे काय रॉयल लुक वाटतो. म्हणजे पहिला प्रोमोमध्ये एक ती काय क्रीम कलरमध्ये साडी होती, आत्ता जो असेल काय सांगशील हा लुक तुला काय कॅरी करताना किती छान वाटतं? मला खूपच छान वाटतंय आणि रादर जेव्हा आम्ही कॉस्ट्युम ट्रायल्स करत होतो किंवा माझं हेअरस्टाईल आणि हे सगळं जेव्हा लुक फायनल होत होतं तेव्हा मला खूप जास्ती दडपण आलं होतं, कारण ह्याच्या आधी मी असा लुक कधी केलेला नाही आहे कुठल्या कॅरेक्टरसाठी. त्यामुळे एकतर ना मी नेहमी म्हणते की तुमचे कॉस्ट्युम्स हा तुमच्या कॅरेक्टरचा एक पार्ट असतो, म्हणजे तुमचं एक 40-50% तिकडे काम झालेलं असतं. त्यामुळे तसंच ते झालं की मी जेव्हा तयार होऊन आले तेव्हा प्रत्येक लुकमध्ये मला एक वेगळं कॅरेक्टर सापडत होतं, म्हणजे मंजिरी कशी असेल असं एक कळत होतं आणि मग आपल्यालाच आतून वाटतं ना की नाही हा परफेक्ट लुक, हे वी शुड गो विथ दिस. तसंच मला वाटतं सगळ्यांचं एकमत झालं आणि आम्ही या लुकवरती फायनल झालो. पण आता ठरवलं की साड्यांचा ट्रेंड आता मी माझा वेगळा घेऊन येणार. हां, म्हणजे तसं ट्रेंडिंग झालं तर मला का नाही आवडणार, म्हणजे कारण जेव्हा आपण प्रेक्षक म्हणून बघतो की अरे हिचं ना ते मंगळसूत्र खूप ट्रेंडिंग झालं, तिचं हे असं असं ट्रेंडिंग झालं. तर तसंच माझ्या साड्या किंवा स्पेशली हे मंगळसूत्र म्हणजे मला तर हे पर्सनली खूप आवडतं. तर हे जर का ट्रेंड झालं तर खूपच छान वाटेल. पण आता भूमिकेकडे येते की वेगळीच ही भूमिका आहे. काय सांगणार, भूमिका काय आवडली आणि आपण होकार दिला? हे बघ, अगदी पहिल्या दिवशी जे आमचे इंटरव्ह्यूज झाले होते तेव्हा काही रिव्हील करायचं नव्हतं, पण आता दुसऱ्याच एपिसोडमध्ये तिचं खरं रूप लोकांसमोर आलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा मी सांगत होते की ती एक कर्तव्यदक्ष आई आहे, खूप प्रेम आहे तिचं तिच्या मुलांवरती, पण त्याचबरोबर आज मला छान वाटतंय हे सांगायलाही की मी हा रोल का निवडला, कारण त्या कॅरेक्टरची मंजिरीची एक डार्क साईड पण आहे जी आता लोकांना बघायला मिळते. अजून पूर्णपणे ती रिव्हील झालेली नाही आहे, काय गूढ सगळं म्हणजे लपलेलं आहे ते अजून रिव्हील झालेलं नाही आहे. त्यामुळे म्हणजे मला वाटतं हेच कारण होतं, कारण मी कुठलंही कॅरेक्टर घेताना ते कॅरेक्टर मला आवडलं पाहिजे पूर्णपणे कन्व्हिन्सिंगली, किंवा काय म्हणू एक ॲक्टर म्हणून मला ते भावलं पाहिजे असं ते कॅरेक्टर करायला मला आवडतं. तर हे तसं कॅरेक्टर होतं आणि मला वाटतं खूप वर्ष अशा एका कॅरेक्टरची वाट बघत होते आणि ते मला मिळालं. पण याआधी आईची भूमिका साकारली, पण इतक्या मोठ्या मुलाची आई साकारणं हे थोडं चॅलेंजिंग वाटतं. पहिले विचार केलेला की खूप जास्त असं मोठी तर नाही होणार किंवा वयापेक्षा आपले मोठी भूमिका साकारतं, असं होकार नकार असं काही होतं सुरुवातीला? डेफिनेटली होतं. म्हणजे मी खूप रोल्स ह्याच्या आधी डिक्लाईन केलेले आहेत, कारण मी स्वतः त्या ट्रान्झिशनमध्ये होते की मला आईची भूमिका करायची आहे का नाही. आणि मग एका पॉईंटला असं झालं की मी ठरवलं की ठीक आहे करूया, पण मग ॲटलिस्ट ते कॅरेक्टर तितकं चॅलेंजिंग पाहिजे. तर मला मनीष सरांचा फोन आला तेव्हा ते तेच म्हणाले होते की मला माहिती आहे तुला आईची भूमिका करायची नाही आहे, पण कॅरेक्टर ऐकून घे. आणि मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी म्हटलं की ओके,
म्हणजे हा ब्रेक थ्रू आहे माझ्यासाठी की ओके आईज ब्रेकिंग सिच्युएशन आहे की आता मिळालं आहे ना तुला कॅरेक्टर तर आता गो विथ इट. त्यामुळे मग मी होकार दिला लगेच आणि खूप मजा येते आणि खूप चॅलेंजिंग पण आहे कारण तिचा वयोगट साधारण माझ्या एवढाच आहे कारण रामपुरे म्हणजे जे दादासाहेब रामपुरे त्यांची ती दुसरी बायको असते त्यामुळे साधारण वयोगट तेवढाच आहे. पण तिला तरी 2 मुलं असतात त्यामुळे जेव्हा त्यांच्यावरती माया दाखवायची असते तेव्हा ती ऑफकोर्स त्यांची जी सख्खी आई असेल साधारण त्या वयाची किंवा त्या काय म्हणूया त्या वयाची साधारण वाटली पाहिजे असं ते प्रेम त्यांच्यावरती ती दाखवते. त्यामुळे ते थोडंसं काही सीन्स जरा डिफिकल्ट गेले सुरुवातीला करायला पण काय तेच चॅलेंजिंग जॉब असतो आणि यू गेट अ हँग ऑफ इट त्यामुळे ते नंतर आलं जमलं. पहिले कठीण तो गेलाच असेल ते सिच्युएशन तेव्हा काय विचार केलेला की अरे आता आपल्याकडनं पुढे हे कसं होणार आहे? बापरे मी तुला खरं सांगते म्हणजे मला असं वाटत होतं की ही माझी पहिली सिरियल आहे आणि मला काहीही जमत नाही आहे. म्हणजे मला उभं कसं राहायचं आहे मला कसं बोलायचं आहे मला काय आवाज लावायचा आहे एवढ्या मोठ्या मुलांवरती जेव्हा तुम्ही माया दाखवता तेव्हा ती कशा पद्धतीने दाखवली गेली पाहिजे कारण लहान मुलं असली की कसं आपण त्यांना जवळ घेतो चोंबाळतो म्हणजे हे सगळं केलं जातं पण ह्यांच्या बाबतीत कसं ते सगळं करायचं त्याची मला खरंच कल्पना नव्हती. मी एक बेसिक अभ्यास करून गेले होते पण जेव्हा तुम्ही ऑनसेट जाता आणि प्लस कॅरेक्टर पण वेगळं आहे तर असं नाही आहे की एक आई आहे जिला फक्त माया दाखवायची आहे तेवढंच ते कॅरेक्टर आहे तिची डार्क साईड पण आहे. मी आता नेक्स्ट तेच विचारणार होते की लहान मुलांचं म्हटल्यावर की इथे वेदा आहेच वेदासोबत किती जुळून आलंय तू बघशीलच म्हणजे सगळ्यांचंच जमलेलं आहे तिच्यावर म्हणजे वेदा सगळ्यांना पळवतेच अगदी 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 अगदीच आणि ती छुपी रुस्तम एकदम म्हणजे सुरुवातीला आम्हाला तिला थोडंसं ओरडावं लागायचं की वेदा नीट काम कर हे ते तर नंतर जेव्हा आम्ही सीन्स पाहिले म्हणजे मी पहिला एपिसोड पाहिला तेव्हा म्हटलं बापरे ही मुलगी काय काम करते कारण क्लोजच्या वेळेला आम्ही तिथे नसायचो तर मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच जरा वाटायचं आता लहान आहे म्हटल्यानंतर थोडं दुर्लक्ष होतं इकडे तिकडे जरा जास्ती लक्ष असतं पण काय सीन दिलेत त्यांनी काय सीन दिलेत म्हणजे मी हेच विचारणार होते की हिच्यासोबत किती बॉन्ड जुळून आला. मी ना इंस्टाग्रामवर पाहिलेलं की नेफ्यू किंवा भाचनसोबतचे ते एक व्हिडिओज होते काही काही छोट्या छोट्या लहान मुलांसोबतचे तुमचे तर हिच्यासोबतही तेवढाच बॉन्ड झाला आहे की हिच्यासोबतही व्हिडिओज किंवा तीच किती मागे पुढे असते पण हे आता मी स्वतःच पाहिलं इकडे. नाही खूपच मस्त बॉन्ड झालेला आहे आणि खरं सांगायचं तर मी अशी मुलांवरती असं खूप प्रेम आणि त्यांना जवळ घ्या आणि असं हा झोन नाही आहे माझा पण तिच्याबरोबर जसं जसं मी शूट करत गेलो म्हणजे एक वेगळंच नातं एक तयार झालेलं आहे. ती पहिल्या दिवशी मी जेव्हा तयार झाले तेव्हा मला म्हणाली आजी तुझं नाव काय तर मी म्हणाली प्लीज मला आजी म्हणू नकोस फक्त अजून तिथे मी पोचलेले नाही आहे फक्त असं गमती जमती सुरू असतात सेटवरती पण खूपच सगळ्यांबरोबर खूप छान बॉन्ड आहे आणि तोच सगळा रिफ्लेक्ट होतो सीन्स करताना. पण ही मालिका स्वतःचं एक चॅलेंज आहे कारण VFX आहे VFXवर कारण की प्रतीक्षा दिसते तिचा आवाज येत असतो पण असं असतं की तुम्हाला तिच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आणि आपल्याला कोणी आवाज दिला की आपण लगेच पटकन वळून बघतो हे किती चॅलेंजिंग होतं. सुरुवातीला ना काय झालं तेव्हा कळत नव्हतं कारण तिच्यासाठी ते जास्ती चॅलेंजिंग होतं तर आत्ता 2 दिवसापूर्वीच आम्ही एक सीन केला ज्याच्यामध्ये मी आणि माया बोलत असतो काहीतरी आणि खूप हाय इंटेन्सिटीचा सीन होता तर त्याच्यामध्ये ती एंटर होते आणि ती एंटर झाल्यानंतर तिचे डायलॉग्स होते आणि आम्हाला शांत बसायचं होतं तेव्हा तर मला 2 सेकंदांना कळलंच नाही की मी आता हा सीन परफॉर्म कसा करू. तर मला वाटतं सिरियल करताना ना तीच गंमत असते की तुम्हाला असे काही सीन्स किंवा असे सिच्युएशन्स येतात ना ज्या तुम्ही कधी अनुभवलेल्या नसतात आधी आणि त्यालाच काहीतरी एक ब्रिजिंग करून तुम्हाला ते किती ऑथेंटिक आहे किती ते रिअलिस्टिक आहे हे तुम्हाला प्रेक्षकांना दाखवून द्यायचं असं म्हणजे तिथेच तुमचा ॲक्टर म्हणून कस लागतो आणि तिथेच सगळ्यात जास्त शिकायला मिळतं असं मला वाटतं. तर ऑफकोर्स तेव्हा कळतच नव्हतं काही पण हळूहळू जरा एक पुढे काही सीन्स केल्यानंतर कळलं काय करायचं कसं करायचं. ऑफस्क्रीन किती भट्टे जुळून आले कारण की ती नाही जुळली की ऑनस्क्रीन तेवढं आपल्याला दिसून येत नाही. तू म्हणजे जर का बघितलंस आत्ता सगळ्या जणी नाही आहेत
तर म्हणजे तुला विश्वासच बसणार नाही की आत्ता महिना झालाय फक्त सिरियल सुरू होऊन. म्हणजे ऐकलंय ते आल्याच की इथे गँग तयार झाली आहे बायकांची. गँग तयार झालेली आहे. आणि बेस्ट पार्ट इज की हे माझं मत आहे की आता आम्ही 3-4 जण इथे सिनियर्स आहोत. हे सगळे जी मुलं आहेत त्यांनी एखाद दुसरी सिरियल केलेली आहे. तर आमच्यावरती सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते त्या ग्रुपला एकत्र ठेवण्याची. त्यामुळे लकीली आम्ही सगळे असे सेम पेजवरती आहोत, सगळे सेम हेडेड आहोत. त्यामुळे तो असा एकत्र आहे ग्रुप आणि तो एकत्रच राहणार आहे. आणि म्हणजे खूप असं आणि वयाचं पण म्हणजे गॅप आहे सगळ्यांमध्ये, पण असं कुठेच वाटणार नाही बघितल्यानंतर. म्हणजे या आत्ता मी तुझं कौतुक केल्यावर तर गॅप असला तरी सुद्धा असं कुठेच वाटणार नाही की बापरे म्हणजे हिच्यासमोर हे नाही बोलायला पाहिजे, तसं नाही. काय आम्ही राडा दंगा घालत असतो सेटवरती, खूपच मजा येते. असं आहे. तर ती मस्त भट्टी जमलेली आहे. येस. पण आत्ता नुकतीच सुरुवात झाली आहे, तरी काही काहींची पोलखोल करायची असेल तर ती कोणाकोणाची असेल? कोण सेटवर दंगा घालतं, कोण असं एकदम शांत असतं, याबद्दल काय सांगणार? काय सांगू मी, मला वाटतं मला माझंच नाव घ्यायला लागेल सगळीकडेच. कारण मला आवडतो दंगा घालायला. आणि एवढा चांगला ऑडियन्स असेल समोर तर अजूनच मजा येते. त्यामुळे मी म्हणजे सगळ्याच जणी खरं तर, पण मला वाटतं पौर्णिमा आणि मी आम्हीच जास्ती म्हणजे वयाने मोठे असलो तरी बाकी गोष्टींच्या बाबतीत आम्ही लहान आहोत त्यांच्यापेक्षा. असं एवढा दंगा आम्ही घालतो त्यांच्यात. पण खूप कमी दिवसात ना मालिका अपला पोचली, कारण खूप छान रिस्पॉन्स येतोय. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया किती आल्यात आणि किती जणांना भूमिका ही आपलीशी झाली? लोकांसाठी म्हणजे माझ्या भूमिकेबद्दल तर लोकांना जरा असा एक शॉकच होता. काही लोकांनी गेस पण केलं होतं की हीच असणार आहे, हिचं काहीतरी असणार आहे. आणि काय आहे की मी आत्तापर्यंत बऱ्याच नेगेटिव्ह भूमिका पण केलेल्या आहेत, किंवा आत्ता अलीकडची जी माझी सिरियल होती ती पण नेगेटिव्ह होती, पॉप्युलर झाली होती. त्याच्यामुळे ती ज्या लोकांनी जी मालिका बघितलेली आहे त्यांना असं वाटलं की हां हीच असणार आहे, तर त्यांनी करेक्ट गेस केलं. पण लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान येत आहेत. एकतर लोकांना हा जॉनर आवडतो गं आजकाल. म्हणजे सगळीकडे तू पाहशील, OTTवरती बघशील, नाटकात स्पेशली, नाटकात पण खूप पॉप्युलर झालं. त्यामुळे त्यांना आवडतं आहे आणि व्हेरी गुड रिस्पॉन्स. हो, पण तुला जपणारा आहे ना, हे आई मुलीचं नातं आहे. आईकडनं किती काय कॉम्प्लिमेंट आली आहे जेव्हा ही सिरियल केली आहे, किंवा आता आईने काही एपिसोड बघितले असतील, आईचे सतत कॉल तर सुरूच असतात, आईला अपडेट्स हवेच असतात. आईने काय कॉम्प्लिमेंट दिली? आईचं वाक्य, आईची कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण मी मागेच एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की ती आणि मी आम्ही खूप सेम आहोत काही गोष्टींच्या बाबतीत. आम्ही खूप चांगले क्रिटिक आहोत. म्हणजे आम्ही पटकन चांगलं नाही बोलत कोणाला, तर काय वाईट दिसतं हे आधी स्कॅन होतं. तर आईला जेव्हा फोन झाला तेव्हा तिचा कॉल माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. पण ती म्हणाली शरू खूप छान दिसतेस. ते म्हणलं ओके डन. कारण मी स्वतः या लुकबद्दल खूप स्केप्टिकल होते की मी कसा कॅरी करीन काय. पण ती म्हणाली छान करतेस, छान होतंय सगळं. त्यामुळे रोज एक फोन असतो की अच्छा आज काही चुकीचं वाटलं का, कारण तिच्याकडनं काही चुकीचं आलं म्हणजे काहीतरी हल्लंय, सो आपल्याला ते रिपेअर करणं गरजेचं आहे. तर माझं लगेच काम सुरू होतं तिकडे. त्यामुळे तिचं मत खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. असंच आई शिकवत जाते आपल्याला. पण आईसोबतचा किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे? आई बरोबरचा बॉन्ड मला वाटतं तो असा त्याला मेजरच नाही करतायत ना गं काही. त्यामुळे खरं सांगायचं मला असं शब्दात तो मांडता नाही येणार. पण खूप काय म्हणूया, आम्ही ना खूप वर्ष ॲक्च्युली बाहेर होतो नॉर्थ इंडियाला. आणि आत्ता जेव्हा मी वेन आय लुक बॅक मी पाहिलं आहे की तिने आमच्यासाठी केवढं सॅक्रिफाईस केलेलं आहे. कारण आम्ही जेव्हा लखनौला होतो तेव्हा माझा भाऊ शिक्षणासाठी पुण्याला होता, तर तो आईपासनं लांब होता, ती लांब होती त्याच्यापासनं, बाबा पण माझे. किंवा आम्ही जेव्हा 8वी मध्ये असताना मी पुण्याला आले शिक्षणासाठी, तेव्हा बाबा कानपूरमध्ये होते, तेव्हा त्यांनी आमच्यासाठी सॅक्रिफाईस केल्या काही गोष्टी. तर या तेव्हा लक्षात नाही आल्या. पण आत्ता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा त्या वयात त्यांनी तो सॅक्रिफाईस देणं खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं.
तर मी तेच म्हणते, मला माहिती नाही, मला ते तुला असं शब्दात नाही सांगता येणार. ते कोणालाच नाही सांगतायत, पण शेवटी पुन्हा एकदा लुकवर येते, कारण की हा खूपच छान आहे आणि एवढ्या वेगवेगळ्या छान छान साड्या जेव्हा आपल्याला वेअर करायला मिळतात, असं वाटतं की कधीतरी या अशा काही साड्या मी यातल्या घरी नेते. हो, का नाही, माझ्या बुक पण झालेल्या आहेत ॲक्च्युली. किंवा संपदा जी आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे, एकतर एखाद्या मालिकेत तुम्हाला, मला वाटतं मला 10 ते 12 साड्या दिलेल्या आहेत. एवढ्या साड्या एखाद्या कॅरेक्टरला देणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि फक्त मीच नाही, सिरियलमधले जे इतर कॅरेक्टर्स आहेत त्यांना पण भरपूर कपडे आहेत आणि खूप उत्तम पद्धतीने ते डिझाईन केलेले आहेत. तर जेव्हा संपदा येते आत्ता मध्ये आली होती ती, तर ती म्हणते की मला ना माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की ती साडी होती ना तशी मला हवी आहे. तर ती म्हणते की ती आता कुठेही मिळणार नाही आहे, ती फक्त माझ्याकडे आहे. असे डिमांड्स बाहेरून पण येत आहेत. तर माझ्या पण काही आवडत्या साड्या आहेत. त्याच्यातली तुझी म्हणालीस गोल्डन, ती मला प्रचंड आवडते. ह्या साड्या अदरवाईज मी ह्या नेसल्या नसत्या, पण हे कॅरेक्टर जेव्हा म्हणजे मी त्याच्यात वावरायला लागले तेव्हा लक्षात आलं की त्या छान वाटतात आणि म्हणजे कॅरी करायला पण सोपे आहेत खूप. पण प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडेल? सो मला वाटतं की ॲज आय सेड की हा जॉनर तर तुम्हाला आवडतोच आहे, असं प्रेक्षक या जॉनरकडे वळत आहेत. तर डेफिनेटली आता ही मालिका वेगवेगळे टर्न्स घेते, वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक एपिसोडमध्ये काही गोष्टी रिव्हील होत आहेत. तर मला खात्री आहे की तुम्हाला तुमची पण उत्कंठा वाढली असेल. तर मी ॲज अ पार्ट ऑफ दिस टीम मी तुम्हाला खात्री देते की ही उत्कंठा अशीच वाढत राहणार आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. असं नाही होणार आहे की चला आता 2 महिने झालेत तर काहीतरी स्टॅग्नन्सी येईल, काहीतरी घरगुतीच आपल्याला बघायला मिळतं, तेच बघायला मिळतं. असं तुम्हाला अजिबात होणार नाही आहे. प्रत्येक एपिसोड काहीतरी वेगळा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सो प्लीज आमची मालिका बघत राहा आणि तुमचे रिव्ह्यूज पण आमच्यापर्यंत पोचवत राहा. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.